देवते संत संत तोचे देव, संत सुद्धा आपणच आहोत आणि देव सुद्धा आपणच आहोत. बघा आता काही लोक म्हणतील आपण महाराज देव कशावरून, कारण देवाने अनेक अवतार घेतलेत नाही का. अवताराच्या राशीवर देवाने अवतार घेतले, पण भगवंताची मुख्य 10 अवतार. भगवंताने पहिला मत्स्य अवतार घेतला, कच्छ वराह नरसिंह परशुराम श्रीराम 8वा कृष्ण 9वा बोध आणि 10वा कलियुग, अशी 10 भगवंताने अवतार घेतलेले आहे. पण आता जर आपण जर स्वतःला जर देव जर म्हणाय गेला तर आपण अवतारिक आहोत का. त्या देवाने अवतार घेतला म्हणून त्याचा आपण पूजा करतोय, पाया पडतोय, मग आपण देव कशावर. थोडक्यात आपल्याला बघायचं आहे, जसे त्या देवाने जसं 10 अवतार घेतली तशी आपण सुद्धा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपली सुद्धा 10 अवतार होतात. फक्त थोडक्यात लक्ष द्या. आता एखाद्या बाबांना विचारला, बाबा तुमचा आता कितवा अवतार आहे हो. त्या दादाने विचार तुमचा आता कितवा अवतार आहे, आपल्याला सांगता आलं पाहिजे नाही का. जसं त्या देवाने जशी अवतार घेतली तशी आपण सुद्धा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपली सुद्धा 10 अवतार होतात. मी तुम्हाला थोडक्यात 10 अवताराची माहिती सांगतो. भगवंताने पहिला अवतार कोणता घेतला हो. मत्स्य म्हणजे मासा. आपला पहिला अवतार कधी झाला होतो माहिती आहे का. ज्या दिवशी आपण जन्माला येतो हा आपला पहिला अवतार. गायीने वासरू काढता 5-10 मिनिटं बुड्या मारतो, पळस सुटतो, पण जन्माला आल्या कधी आईवर कधी दुधात मागितलं का हो. तो माशासारखा तडफडत असतो. जीवना वेगळी मासुरे पैसा तुकान मत्स्य अवतार म्हणून जन्माला आला आपला पहिला अवतार. दुसरा अवतार भगवंताने कच्छ म्हणजे कासव. कालांतराने मुलगा सरपट जातो कासवासारखा, आपला दुसरा अवतार. तिसरा वराह म्हणजे डुक्कर. लहान मुलगा बघा डॉक्टर जातो, स्वतःची घाण असते का डुकरासारखा वागत असतो, आपला तिसरा अवतार. चौथा नरसिंह, मुलगा बसायला लागला इकडे बचकड तिकडे बचकड, नख वगैरे वाढले असं लहान मुलांची, आपला चौथा अवतार. 5वा अवतार, मुलगा लुटून चालायला लागला की काका मावशी आत्या बहिणी त्या मुलाला आवडीने घेतले. मुलगाला घेतल्यानंतर मुली जागेवर थांबत नाही बघा. कधी कधी आपल्या खांद्यावर चढायला फक्त कधी डोकाही पाय देतो. खांद्यावर डोक्यावर का पाय देतो, कारण आपला अवतार 5वा चालू होतो. राजा बलिराजाला ज्यावेळी गर्व झाला, राजा बलिराजाचा गर्व हरण करण्यासाठी भगवंतानी राजा बलीच्या दरबारात जाऊन 3 पावला जमीन मागितली. राजाने सगळ्या मोठा आदर्श राजाने 3च पावला जमीन माझ्याकडे मागतो, काहीतरी मागणं भरपूर. म्हणलं काही नको, 3 पावलाच मला जमीन पाहिजे. दिली मला 3 पावला जमीन. पहिला पाऊल पृथ्वीवर ठेवला, पृथ्वी जिंकली, स्वर्ग जिंकला, आणि 3रा पावलाचा ठेवू कुठं. त्या राजा बलिराजाने सगळा 3रा पावलाचा माझ्या डोक्यावर ठेवला. म्हणून लहान मुलगा खांद्यावर डोक्यावर का आपल्या पाय देतो, आपला अवतार 5वा म्हणून. 6वा अवतार कधी चालू होतो, ज्यावेळेस आपण मुलांना शाळेत पाठवतो, आपला 6वा अवतार. 7वा अवतार कधी चालू होतो, ज्यावेळेस आपण मुलांचं लग्न करतो, ज्यावेळेस आपला लग्न होतो, आपला 7वा अवतार. 8वा अवतार कधी होतो, मुलं बाळ झाली की 8वा अवतार. आपल्यात म्हण नाही 1-2 पोरं झाले आणि वाढदिवस आणि बारसा साजरा करतो, पण एखाद्याला 7-8 पोरं होत्या नसते हत्र पत्करले असते. 8वा हे मधुसूदन 8वा अवतार. बोध अवतार आजोबा. एखादा नातू बघा वडिलांजवळ कमी जातो, पण आजोबांजवळ जास्त जास्त प्रेम. बोध अवतार. आणि कलियुग कधी चालू होतो, एकदा 60 मुलांच्या हातात काठी आली. अर्धांगी पत्नी जीवामुली या शरीरावर प्रेम करते, ही पण एक वेळा म्हणते बाईरकडे खरं असा हा सर्व मायेचा बाजार आहे. अशा मायेच्या बाजारात तुम्ही आम्ही गुरपट्टन आहोत, आणि म्हणून यातून मुक्त होण्यासाठी देवाची काय केली पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती केल्यानंतर भक्ताचे मनोरथ पूर्वी नारायण आणि म्हणा अवतार धरी. भक्ती आपण करतो, पण भक्ती केल्यानंतर अहंकार होता कामा नाही, गर्व होता कामा नाही. एखाद्या महाराजाला 4-5 अभंग जर पाठ झालं तर तो चेंडू सारखा टुन उड्या मारत असतो नाही, माझ्यासारखा कोणी नाही. पण महाराज सांगतात की देवाची भक्ती करत असताना अभिमान होता कामा नाही, गर्व होता कामा नाही. एखाद्या महाराजाला देव बरोबर पर्यंत नेत, पण कधी खाली आली हेही कळणार नाही. मग गर्व कोणाला होता ना, तर नाथ महाराजांनी ह्याच्या
त्या देवाला आपणासा करून घेतलेले आहे. म्हणून तुम्ही आम्ही देवाची भक्ती करा. देवाजवळ का जावावं तर देवा सांगे सुख दुःख देव देवा रे करतो. देवाची भक्ती का करावी तर देवाची भक्ती केल्यानंतर आपलं आयुष्य वाढतो. आपलं आयुष्य वाढतो. एवढं सामर्थ्य भगवंताच्या भक्तीत आहे. बघा ज्यावेळी आपण जेवायला बसतो जेवायला सांगायचं म्हणजे एवढं पूर्वेला तोंड करून जेवायला बसा. पूर्व पश्चिम उत्तरेला तोंड करून जेवायला बसा. पण दक्षिण दिशेला तोंड करून जेवायला बसू नये. आपलं आयुष्य घडतो. आयुष्य कमी कमी होतो. छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. स्त्रिया पुरुषांचं जर आयुष्य जर जास्तीत जास्त वाढवायचं असेल तर बाया लोकांच्या हातात आहे. स्त्रियांच्या हातात आहे. आपल्या पतीचं जर आयुष्य जर वाढायचं जर असेल तर स्त्रिया हातात बांगड्या भरतात. कोणत्या दिवशी हातात बांगड्या भरल्या तर आपलं आयुष्य पतीचं वाढेल आणि कोणत्या दिवशी हातात बांगड्या भरल्या तर आयुष्य कमी होतं. कमीत कमी तरी मंगळवारी हातात स्त्रियांनी हातात बांगड्या भरू नये. आयुष्य घडतो. आयुष्य कमी होतो पतीचा. स्त्रियांनी हातात बांगड्या भरताना कोणत्या दिवशी हातात बांगड्या भरल्या पाहिजे? शुक्रवार आणि रविवारी. शुक्रवार आणि रविवारी ज्या बाया हातात बांगड्या भरतात तर आपल्या पतीचं आयुष्य जास्तीत जास्त वाढतो. जे जे आहे तुझं पासे छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. दारिद्र्य जर दूर करायची जर असेल दारिद्र्य जर दूर करायचे असेल तर आपल्या हातात आहे. सांगायचं म्हणजे एवढं आपण भाग्यवान पुण्यशील मंडळी आहोत. लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे. लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरी वास करण्यासाठी काय केले पाहिजे? लक्ष्मी आपल्या घरी किती वेळा येते हो? किती वेळा लक्ष्मी आपल्या घरी येते? आमच्या आजीला आणि आजोबाला माहिती होतं की लक्ष्मी 2 वेळा आपल्या प्रत्येकाच्या घरी येते. सकाळ आणि संध्याकाळी. पण विष्णू पुराण वाचा. त्या विष्णू पुराण मध्ये असं वर्णन केलेलं आहे दिवसातना 7 वेळा लक्ष्मी आपल्या घरी येते. मग दरवाजा चप्पा वगैरे काढून कोणी ठेवू नये. जरा बाजूला काढून ठेवायचं. लक्ष्मी आलेली वापरत जाते. संध्याकाळच्या वेळेस एखाद्या मुलीनं झाडू मारायला जर घेतली तर आजी म्हणते कार्तिक काय दिवसभर का कुठे गेले होते का झाडू ठेव लक्ष्मी येणार आहे. आजीला माहिती आहे लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे संध्याकाळी. म्हणून संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी दारात दीपप्रज्वलन करावं. दिवाबत्ती करावी. दिवाबत्ती का करावी तर अपघाती मरण टळतो. अचानक मरण टळतो म्हणून दारात दिवाबत्ती करावी. दिवाबत्ती करावी. अपघाती मरण टळतो. सांगायचं म्हणजे एवढं की लक्ष्मी घरी आलेली वापस का जाते? काही बाया माणसांना लय सवय नाही को संध्याकाळ झाले की मशिरी हातावर घ्यायची. माझे माड वाटोला सर्वांचा. मशिरी लावलेल्या लक्ष्मीने जर बघितली तर लक्ष्मी 2 मिनिटं पण त्या घरी थांबत नाही. म्हणून घरी बसताना स्त्रिया असो पुरुष असो पायाला पिठा घालून बसू नये. संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी आलेली वापस जाते. जे जे आहे तुझं पासे आज एकादशी आहे बघा. एकादशीच्या दिवशी तुळशी पिठाचा दिवा करून लावायचा. पिठाचा दिवा आणि त्या दिव्याचा जो टोक आहे तो दिव्याचा टोक उत्तर दिशेला करा. कधीच आपल्याला दारिद्र्य येणार नाही. एवढं सामर्थ्य त्या दिव्यात आहे. एखाद्या मनुष्य मेल्याच्या नंतर किती पापी मनुष्य असू द्या त्याला दिवा लावतो आपण समय लावतो. त्या समयीचा टोक दक्षिण दिशेला असावा. कारण किती पापी मनुष्य असतात तरी त्याला सद्गती भेटते. त्याला स्वर्ग प्राप्ती भेटतो. कारण यमाच्या लहरी दक्षिण दिशेला असतात. छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्या 5 बोटांची तुम्हाला मी गंमत सांगतो मग लगेच तुम्हाला समजेल. सर्वात लहान बोट कोणता हो? अंगठा नाही का? अंगठा लहान बोट आहे. त्याच्या साईडचा जो बोट आहे हा लय लबाड बोट. लय लबाड बोट. चांगलं झालं तर हे बोट दाखवतो. वाईट झालं तरी हे बोट दाखवतो. त्याच्यानंतर मधला बोट सर्वात मोठा बोट हा पुढा आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडचा जो बोट आहे हा परमार्थी बोट करांगलीच्या साईडचा. आणि एकदम शेतकरी करांगली. एखाद्याला जर भूक तर लागली एक बोटाला आमंत्रण करावं. एक बोटाने खाता येईल का आपल्याला? दोन्ही बोटाने तिन्ही बोटाने पोटभर खाण्यासाठी 5 बोट एकत्र यायला पाहिजे. तरच आपण देऊ शकतो. ज्यावेळेस देव भक्ती करत असताना भक्ती का करावी? भक्ताचे मनोरथ पूर्वी ना देव आपली इच्छा पूर्ण करील. आयुष्य का घडतो? आयुष्य का कमी होतो? देवाला ज्यावेळेला गंध लावताना परमार्थी पोटाने गंध लावतो.
मातीच्या साईडचा जो बोट आहे ना, देवाला गंध लावताना आणि स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने गंध लावा. इतर बोटाने जर आपण स्वतःला जर गंध लावला तर आपलं आयुष्य घटतो, आयुष्य कमी होतो. आता नवरदेव आहे, एखादं राज्य आहे, राज्याभिषेकाच्या वेळेस नवरदेवाला कोणत्या बोटाने गंध लावता नवरदेवाचं आयुष्य वाढतो? अंगाने गंध लावा, नवरदेवाचं आयुष्य वाढतो. पण त्या आपण केल्या पाहिजेत आणि केल्याचे तर मला तो अवगाचा सुखरूप होसे. जन्म जन्मीचा दुःख विसरसे. म्हणून भक्ती साधी आहे, सोपी आहे आणि म्हणून ते केली पाहिजे. कारण भक्ती का करावी, आपण कोण आहोत त्याची जाणीव होते. म्हणून भक्तीची वडामासुरणाची गरज आहे. रात्री बघा आपलं स्वप्न पडतं, स्वप्न बरेचशा लोकांना वेगवेगळे स्वप्न पडतात नाही का. काही तर लोक रात्रभर स्वप्न रंगवत असतात. एका बाबाला स्वप्न पडला 25 लाखाची लॉटरी लागलेली आहे. स्वप्न 25 लाख रुपयाची लॉटरी लागली. बिचाराला 25 रुपये दिवसानंतर नाही हो पडत, पण 25 लाख रुपये स्वप्नात लागल्यानंतर रात्रभर तो स्वप्न रंगत होता. रात्रभर स्वप्न रंगत होता. म्हणलं झोपडा आपण तोडायचा, बंगला बांधायचा, शेतीमाती सोडून त्याच्या आयुष्यामध्ये राहायचं. एक पत्नी आहे तिथं 2 करायच्या स्वप्नात. पण स्वप्न रंगवत रंगवत सकाळ उजाडलं. स्वप्नात बाबा बंगल्यात, पण उजाडल्याचे तर बंगल्यावर. असा हा सर्व मायेचा बाजार आहे आणि अशा मायेच्या बाजारात तुम्ही आम्ही गुरफटलेला आहोत. यातून जर तुम्हाला आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर ऐशी जोडे करा, राम कृष्ण कंठी धरा, ते चुकेल